आत्या आता तू कसं काय अचानक? अगं तुला माझ्या घरी घेऊन जायचंय. म्हणजे मला नाही कळलं. तुझ्याला बोलव, तिला सांगितलं तुला बरोबर कळ. अरे भाऊ तू पण आला का? अगं भाऊ नको बनव जाऊ त्याला. कहून काय झालं? मी तर कंटिन्यू त्याला भाऊच बनते आणि आता काय झालं? अरे बाळा तेव्हा तुम्ही लहान होते. मग काय झालं? मग मी काय म्हणू त्याला? तुझ्या मायला येऊ दे, मग सगळं सांगते मी तुला. अहो ताई तुम्ही कधी आल्या? मी तर किती गाव चालले, तू कुठं गेली होती गल्लीत तोंड मारायला? काही पण बोलते का? मी तर कोथमीर आणायला गेले होते. बरं तो कुठं गेला बायकोचा बाई? ते शेतात गेले होते. ताई तुम्ही कसं काय आले अचानक? कसं काय आले अचानक म्हणजे? माझ्या बापाचं घर आहे, मी कधी पण येईन. मला माहिती तुमच्या बापाचं घर आहे. बरं बसा. अगं ताई तू केव्हा आली? मी तर केव्हाची आली, तू कुठं गेला होता? अगं शेतात गेलो होतो. तुला काही चहा पाणी केलं का नाही? अरे केव्हाची आली, चहा काय अजून पाणी सुद्धा विचारलं नाही तिनं. अगं तू माझ्या बहिणीला पाणी पण नाही पाजलं का, चहा पण नाही केलं का? अहो तुमची बहीण सुईना बोलून तवा करीन ना. तुमची बहीण काय म्हणाली काय माहिती, जोरदार ओरडते. बरं तू चहा करून आण मग तिला. काय बहीण तू कसं काय आली अचानक? कॉल पण नाही केला तू. काय मग कसं काय आली अचानक? येऊ दे ना महाराणीला, मग सांगते ना. आली ती सांग आता. माझ्या मुलाला तुझी मुलगी दे, मला तुझी मुलगी सून करून दे. मी माझी मुलगी तुमच्या घरी देणार नाही. माझी मुलगी मी भिकाऱ्याला देईन, तुमच्या घरी देणार नाही. काय बोलली तू? माझ्या मुलाला देणार नाही, भिकाऱ्याला देशील? काय कमी आहे माझ्या पोरामध्ये? मग कसं जावं पाहिजे तुला? सरकारी नोकरीवाला जावं पाहिजे मला. म्हणजे तू तुझी मुलगी माझ्या मुलाला देणार नाही? नाही देणार म्हणजे नाही देणार. पण काय कमी आहे माझ्या मुलामध्ये? कंपनीमध्ये कामाला 15,000 रुपये महिना आहे त्याला. कंपनीचं नाव नका सांगू मला. लग्न झाल्याच्या नंतर मग बरोबर गावाकडे येते शेती करायला. मी तुला लास्ट विचारते, तुझी मुलगी तू माझ्या घरी देणार आहे का नाही? मराठी सांगितलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू का? नो नो नो. तू बाजूला होय, मला माझ्या भावासोबत बोलून दे. भाऊ तुला मुलगी देणी आहे का नाही एवढं सांग फक्त. अगं बहीण गरम नको हो, आपण शांततेत बोलू ना. मी तुला काय विचारते ते सांग, तुला मुलगी द्यायची आहे का नाही? अगं बहीण बघू ना आपण नंतर. मला नंतर बिंतर काही नाही, द्यायची आहे का नाही ते सांग, हो की नाही? अगं बहीण तू समजून घे ना, माझी बायको नाही बनती आहे. मला माहित होतं त्या नागिनच्या पुढे तो काही चालणार नाही. मी तुम्हाला लास्ट विचारते, तुम्ही मुलगी देणार आहे की नाही? अगं बहीण होईल ना तुझ्या मुलाचं, मी बघन त्यासाठी मुलगी. अरे मामा होत नाही ना लग्न, भेटत नाही मुलगी. अरे भाषा बरोबर भोळी बाळी कस तर घेऊन येईन नाही तुझ्यासाठी. तू त्याचं टेन्शन नको घेऊ, तू फक्त देणार आहे की नाही ते सांग. अगं बहीण तू त्याचं टेन्शन न घेऊ, नाही कुवारी भेटली तर फारकत झालेल तरी आणून दे. मामा करीन तर पोरी करीन माझ्यासारखी, नाही तर मी करणार नाही. अरे तुला कुवारी तर काय 2 लेकराची माय सुद्धा भेटणार नाही. आता लय झालं, माझ्या डोक्यातून पाणी गेलं. तुला पोरगी द्यायची आहे का नाही एवढं सांग फक्त. अगं तू ऐक ना, समजून घे ना, मै बायको नाही ऐकत. बरं तुला पोरगी द्यायची नाही ना, मग मला बाबाच्या शेतातला अर्धा हिस्सा पाहिजे. माहित होतं मला तू हेच बोलशील. दिलं तर दुसऱ्यानं तर काय दिलं माझ्या आलं. मग शेवटचा पर्याय तोच आहे माझ्याकडं. तू मला शेती दे, माझी शेती बघून मला कोणी पण मुलगी देईन. मी तुम्हाला हिस्सा देईन पण मुलगी देणार नाही. चला आण मग कागदपत्र. 10 एकर शेती, 5 एकर तो घेईन, 5 एकर मी घेईन. आई या घरात पण अर्धा हिस्सा पाहिजे मला. का रे भाषा मामाला हिस्सा मागवतो का? 20 लाख रुपये एकराचं वावर आहे, 5 एकर वावर म्हणजे 1 करोडचं वावर आहे. ते काय आरामात सोडून द्यायचं का तुला मामा? तुम्हाला मुलगी देत नाही आणि मी तुला 1 करोडचं वावर सोडून देऊ का? मामाला फाशी घ्यायची पाळी आणली हो बेटा तुम्ही. हो सारखावर बाजूला मी बोलते त्यांच्यासोबत. नाही बेंद्र्या डुकरासारखं तोंडाचं तुला हिस्सा पाहिजे नाही हिस्सा देतो. बरोबर द्या मग हिस्सा. अगं तू तर थंडी हो, तू तर शांत बहीण. अगं वावर चालल्या जाईन, 1 करोडचं वावर रे. आपल्याला फक्त मुलगी मागते, ती मुलगी देऊन टाकू त्यांना, तू तर समजून घे.